नमस्कार. कधी विचार केलाय की असं कोणतं ज्ञान असू शकतं जे आपल्याला सगळ्या दुःखांमधून, सगळ्या त्रासांमधून कायमचं मुक्त करू शकेल? तर आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात दडलेलं तेच राजविद्या राजगुह्यम म्हणजे ज्ञानाचा राजा आणि सगळ्यात मोठं रहस्य उलगडणार आहोत. तर गोष्ट आहे कुरुक्षेत्राच्या रणांगणावरची. अर्जुन पूर्णपणे गोंधळून गेलाय आणि तेव्हा श्रीकृष्ण त्याला एक खूप मोठं वचन देतात. ते म्हणतात की मी आता असं काहीतरी सांगणार आहे जे फक्त माहिती नाहीये, तर ते आहे अंतिम मुक्तीचा थेट मार्ग. पण मग प्रश्न येतोच की असं नेमकं कोणतं ज्ञान आहे जे आपल्याला रोजच्या आयुष्यातल्या चिंतांमधून, या सगळ्यात बंधनांमधून खरंच बाहेर काढू शकतं? हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला या अध्यायाच्या थेट हृदयापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि मग श्रीकृष्ण ते वचन देतात जे सगळं चित्रच बदलून टाकतं. ते म्हणतात, मी तुला आता ते सर्वात गुह्य ज्ञान सांगेन जे जाणल्याने तू अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील. हे फक्त एक आश्वासन नाहीये, तर एका प्रचंड मोठ्या रहस्याच्या पडद्याला उघडण्याचीही सुरुवात आहे. चला तर मग या ज्ञानाच्या सागरात जरा खोलवर जाऊया. या अध्यायाचं जे मूळ आहे ना, ते एका मोठ्या विरोधाभासात, एका पॅराडॉक्समध्ये लपलेलं आहे. तो म्हणजे ईश्वर सगळीकडे आहे, सगळं काही व्यापून आहे, तरी तो कशातच कसा अडकत नाही. म्हणजे तो सगळीकडे असूनही अलिप्त कसा राहतो? बरं, या कोड्याचा पहिला भाग श्रीकृष्ण सांगतात की सर्व जीव माझ्यामध्येच अस्तित्वात आहेत. या एका वाक्यातून ईश्वराचं ते सर्व व्यापी स्वरूप आपल्यासमोर स्पष्ट होतं. पण लगेच पुढच्या क्षणी श्रीकृष्ण एक असा ट्विस्ट आणतात की सगळा गोंधळ उडतो. ते म्हणतात, परंतु मी त्यांच्यात अस्तित्वात नाही. आता हे ऐकून डोकं फिरायलाच होता नाही का? म्हणजे सगळं काही त्याच्यात आहे, पण तो मात्र कशातच नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? हेच कोडं सोडवण्यासाठी ना गीता आपल्याला निसर्गातूनच एक खूप सुंदर उदाहरण देते. जरा वारा आणि आकाशाचा विचार करा. वारा बघा, तो सगळीकडे आकाशातच फिरतो. त्याला आधार कोण देतं? तर आकाश. पण तुम्ही बघा, कितीही मोठं वादळ येऊ देत किंवा मग शांत हवा असू देत, आकाशाला काही फरक पडतो का? नाही. ते जसं आहे तसंच शांत, स्थिर आणि अलिप्त राहतं. अगदी तसंच आपण सगळे जीव ईश्वरामध्येच वावरतो, पण ईश्वर आपल्या सुखदुःखांपासून, आपल्या कर्मांपासून पूर्णपणे वेगळा, अलिप्त असतो. आता थोडं झूम आऊट करूया, म्हणजे आपलं लक्ष वैयक्तिक पातळीवरून थेट वैश्विक स्तरावर, कॉस्मिक लेव्हलवर नेऊया. ही जी अब्जावधी वर्षांपासून निर्मिती आणि विनाशाची प्रक्रिया चालली आहे, हे जे एक मोठं वैश्विक नाटक आहे, त्यात ईश्वराची नेमकी भूमिका तरी काय आहे? हे जे वैश्विक चक्र आहे ना, ते एका लयबद्ध नृत्यासारखं आहे. कसं? तर बघा, युगाच्या सुरुवातीला ईश्वर आपल्या प्रकृतीतून सगळ्या जीवांना बाहेर पाठवतो, त्यांना प्रकट करतो. मग हे सगळे जीव आपापलं आयुष्य जगतात. आणि जेव्हा युगाचा शेवट येतो, तेव्हा जशी एखादी नदी समुद्राला जाऊन मिळते ना, अगदी तसे सगळे जीव परत त्याच मूळ स्रोतामध्ये विलीन होतात. हा जन्म मृत्यूचा एक असा प्रवाह आहे जो कधीच थांबत नाही, जो एकाच शक्तीतून सुरू होतो आणि पुन्हा तिच्यातच जाऊन मिळतो. आता हे जे वैश्विक सत्य आहे ते तर एकच आहे, पण आपण माणसं त्याला वेगवेगळ्या चष्म्यातनं बघतो. आणि याच वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे दोन वेगवेगळे मार्ग तयार होतात. एक मार्ग आपल्याला सत्याच्या जवळ घेऊन जातो आणि दुसरा मार्ग त्यापासून खूप दूर. चला पाहूया हे दोन मार्ग नेमके कोणते आहेत. यातला पहिला मार्ग आहे त्या लोकांचा ज्यांना गीता मार्गभ्रष्ट किंवा आसुरी प्रकृतीचे म्हणते. हे ते लोक आहेत जे जीवनाच्या वरवरच्या गोष्टींमध्ये इतके अडकून जातात की त्यामागचं जे खरं खोल सत्य आहे तिकडे त्यांचं लक्षच जात नाही. मग यांना ओळखायचं कसं? तर हे लोक ईश्वराला फक्त एक सामान्य माणसाच्या रूपात बघतात आणि त्याची चेष्टा करतात. त्यांचा स्वभावच भ्रमित झालेला असतो, त्यामुळे त्यांच्या सगळ्या आशा व्यर्थ जातात. त्यांची सगळी कामं निष्फळ ठरतात. का? कारण ते त्या मूळ, कधीही न संपणाऱ्या सत्याबद्दल पूर्णपणे अज्ञानी असतात. पण याच्या अगदी उलट एक दुसरा मार्ग आहे. तो आहे महात्म्यांचा, म्हणजेच दैव प्रकृतीच्या लोकांचा मार्ग. या लोकांचा स्वभावच दैवी असतो. त्यांचं मन इकडे तिकडे भटकत नाही, ते पूर्ण एकाग्रतेने भक्ती करतात. याचं कारण असं की त्यांना हे कळून चुकलेलं असतं की या संपूर्ण सृष्टीचा जो मूळ स्रोत आहे तो एकच आहे, अविनाशी आहे, आणि ते सतत त्याच जाणीवेमध्ये जगत असतात. मग आता प्रश्न येतो की या दोन मार्गांमधून निवडायचं काय? इथेच गीता आपल्याला एक अतिशय सोपा, खूप शक्तिशाली आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी खुला असलेला मार्ग दाखवते. आणि तो मार्ग आहे भक्तीचा मार्ग. गीतेमध्ये एक खूप सुंदर आणि प्रसिद्ध श्लोक आहे. जो कोणी मला भक्तीने एक पान, एक फूल, एक फळ किंवा साधं पाणी जरी अर्पण करतो,
ते मी प्रेमळ हृदयाने केलेलं अर्पण म्हणून स्वीकारतो. ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तुम्ही किती महागडी गोष्ट देताय हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही कोणत्या भावनेनं देताय हे महत्वाचं आहे. ईश्वर संपत्तीचा नाही, तर शुद्ध भावनेचा, शुद्ध हृदयाचा भुकेला आहे. आणि मग येतं ते एक अंतिम आश्वासन, एक प्रकारची दैवी गॅरंटीच आहे ही. जे नेहमी माझ्यातच रमलेले असतात त्यांच्याकडे जे नाही ते मी देतो, आणि जे आहे त्याचं रक्षणही मीच करतो. हे फक्त शब्द नाहीत, तर ही आहे दैवी काळजी आणि संपूर्ण सुरक्षेची खात्री. आता हे सगळं ऐकायला किती छान वाटतं, बरोबर? पण मग खरा प्रश्न येतो की एवढं मोठं तत्वज्ञान आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणायचं कसं? यासाठी श्रीकृष्ण आपल्याला एक अगदी स्पष्ट 4 पायऱ्यांचा रोडमॅप देतात. पहिली पायरी, जे काही कराल, मग ते जेवण असो किंवा तुमचं काम, ते सगळं मला अर्पण म्हणून करा. दुसरी पायरी, आपलं मन माझ्यावर स्थिर करा, माझ्या अस्तित्वाची सतत जाणीव ठेवा. तिसरी पायरी, माझे भक्त बना, म्हणजे प्रेमानं माझ्याशी कनेक्ट व्हा. आणि चौथी पायरी, मला नमन करा, म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवून शरण या. या सगळ्या पायऱ्यांच्या मागे एकच मुख्य तत्व आहे, आणि ते म्हणजे कर्मफलत्याग. याचा अगदी सोपा अर्थ आहे की आपलं काम 100% प्रामाणिकपणे करा, पण त्याचं फळ काय मिळेल, यश मिळेल की अपयश, ही चिंता ईश्वरावर सोडून द्या. जेव्हा आपण या फळाची अपेक्षाच सोडतो ना, तेव्हा आपण कर्माच्या चांगल्या वाईट बंधनातून आपोआप सुटतो. आणि या सगळ्याचा शेवट काय? तर या मार्गाने तू कर्मांच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होशील, आणि असा मुक्त होऊन तू माझ्यापर्यंतच येशील. तर ह्या अध्यायाचं सार हेच आहे. आता जाता जाता फक्त एक क्षण विचार करा. जर आपली प्रत्येक गोष्ट, अगदी सकाळी उठून चहा बनवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची प्रत्येक कृती जर एक पवित्र अर्पण बनली, तर आपलं आयुष्य किती बदलून जाईल. या हजारो वर्ष जुन्या ज्ञानाला आपण आपल्या आधुनिक जीवनात कसं वापरू शकतो, हा विचार नक्की करा.